2 दिवसाखाली एका लोकप्रिय दैनिकामध्ये 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदं हे निर्माण झालेत आणि त्याची वाटणी सुद्धा झालेली आहे। बऱ्याच वर्षापासून आपली जी प्रलंबित मागणी होती जिल्ह्याची, तर त्या लिस्टमध्ये आपलं उदगीरचं नाव अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिसून आलं नाही। त्याच्यामध्ये उदगीरच्या सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आणि सर्वसामान्य उदगीरकरांमध्ये कुठंतरी म्हणजे अपमान झाल्यासारखं, कुठेतरी आपल्याला अन्याय झाल्यासारखी भावना झाली आणि त्या भावनेला अनुसरून आपण बऱ्याच वर्षापासून जिल्हा निर्मितीच्या कार्यात स्वतःला सर्वांनी वाहून घेतलेलं आहे। तर त्यावेळेस मला बऱ्याच जणांचे फोन झाले आणि या कृती समितीचे मुख्य निमंत्रक सुरेश पाटलांशी यांच्याशी चर्चा करून आपण जिल्ह्यात उदगीरच्या रेस्ट हाऊसवर उदगीरच्या सामाजिक क्षेत्रातील माजी आमदारपासून ते छोट्या छोट्या संघटना आणि कार्यकर्ते या सगळ्यांना एकत्र बसवून विचार विनिमय केला आणि तातडीची प्रतिक्रिया म्हणून आज सोमवार 6 तारखेला माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण धरणे कार्यक्रम आयोजित केला होता। त्यानुसार उदगीरच्या जवळपास 68 संघटनांनी आपले लेटर पॅड देऊन या धरणे आंदोलनात सहकार्य केलं होतं। बगर लेटर पॅडचे अनेक क्षेत्रातील सर्व जाती धर्मातील उदगीरमधील नागरिकांनी याला चांगला पाठिंबा दिला, सक्रिय सहभाग नोंदवला आणि ही बाब शासनाला मुख्यमंत्र्यांपर्यंत कळवावी म्हणून माननीय उपजिल्हाधिकारी सुशांतजी शिंदे यांना निवेदन देण्याकरता इथं आलो। त्यांनी आपल्या भावना ओळखून घेतल्या। मीही आपला एक उदगीरकरच आहे आणि आपल्या बातम्या म्हणजे आपले हे म्हणणं आहे, हे निवेदन आहे, मी वर प्रशासनास पाठवतो असं आपल्या सगळ्या सर्व समक्ष या साहेबांनी आपल्याला कळवलेलं आहे। आपण एक सकारात्मक पाऊल या दृष्टीने हे पाहूया आणि यानंतरचं जेही काही निवेदन होईल, आता जवळपास सगळ्याच्या निवेदनावर नावं आणि स्नेह आलेले आहेत। कृपया व्यक्तिगत कुणीही मला फोनवर निमंत्रण यावं ही अपेक्षा न ठेवता एक मी व्हॉट्सअपचा ग्रुप करतो, सगळ्यांना बोलवतो। या ग्रुपमध्ये मी मोठा, कोणी लहान, कोणी छोटा असं काहीच नाही। हा उदगीरच्या सन्मानाचा प्रश्न आहे, हा आपल्या आत्मनिर्भरतेचा प्रश्न आहे। आपण हा लढा जे लावत आहोत ते उद्याच्या पिढीकरता आहे। सगळ्या गोष्टी सुलभ व्हाव्यात, छोटे जिल्हे, छोटे राज्य हे शासनाचं धोरण आहे। मग आमचा अन्याय असं काय झाला हा जाब विचारण्यासाठी आपण इथं एकत्र आलो आणि आपण असंच लढा आपला कायमस्वरूपी लोकशाही मार्गाने देऊया आणि पुढील कार्यकाळाची रूपरेखा वगैरे जे असेल ते सन्माननीय मुख्य निमंत्रक सुरेश पाटील आहेत आणि त्यांच्यासोबत बाकी अजून सर्वजण आपण आपल्या सर्वांच्या सूचनांचं पालन करून एकत्रित बैठक घेऊन आपण पुढचा निर्धार कार्यक्रम आपण देऊया। एवढंच मी या प्रसंगी बोलतो।